नारंगी टीम कॅप्टन बंधू, चला चला प्लीज, वेळ नाही आपल्याकडे, प्लीज फील्ड लावून घ्या लवकर. साई विधी नारंगी टीम, कोणाची फिल्डिंग आहे? त्यांची फिल्डिंग आहे का? चला जय बामनदेव, प्रमोद भोईर, जय बामनदेव, प्रमोद भोईर टीम कॅप्टन, फील्ड लावून घ्या प्लीज. बघा महत्त्वपूर्ण मॅच आहे. मनीष पाटील इथे जिंकलात तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. आगरी कोली प्रीमियर लीग पर्व दुसरं, हरलात तर, जिंकलात तर नाही, हरलात तर, आणि जिंकलात तर अजून एक तुम्हाला मॅच खेळायची आहे क्वालिफायसाठी. त्याच्यामुळे ही जी मॅच आहे ना या दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. जय बामनदेव मुर्दा संघ तर दुसऱ्या बाजूला साई विधी नारंगी संघ. दुःख पचवून खेळायचं या दोन्ही संघांना. मागच्या सामन्यामध्ये पराभव का झालाय त्या गोष्टींचा उलगडा करत असताना या सामन्यामध्ये त्या चुका होणार नाही याची काळजी घेऊन दोन्ही संघांना खेळायचं आहे. आता मार्जिन ऑफ एरर 0 राहिलेलं आहे. यू हॅव टू फेस एव्हरी सिच्युएशन. माघार घेऊन नाही चालणार. आणि म्हणूनच पाहूया या पुढच्या तासभरामध्ये साई विधी नारंगी की जय बामनदेव मुर्दा. जय बामनदेव मुर्दा संघाने सुद्धा 92 धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची पूर्णपणे तयारी केली होती. त्यातल्या त्यात पहिला सामना साई विधी नारंगी, सुरुवात त्यांची दुसऱ्या डावाची चांगली झाली पण त्यानंतर थोडासा खेळ चुकला. या ठिकाणी आगमन झाले एक्सर एचे कर्णधार कुमारजी म्हात्रे, नारायणगडांचे सर्वेसर्वा कुमारजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आगरी कोळी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. कुमारजी म्हात्रे साहेब. आणि मॅन ऑफ द मॅच कोण आहे? अजय हजारे मॅन ऑफ द मॅच. अजय हजारे यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी. तर हरेश्वर राऊत साहेब यांना देखील विनंती करतो या, उन्हात फिरू नका. वेलकम वेलकम कुमारजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. चला मॅचला करूया सुरुवात. एका बाजूला आपण पाहतोय तर जय भवानी संघ भरपूर खुश आहे कारण क्वालिफाय झाला हा संघ सुपर 8 मध्ये. तर दुसऱ्या बाजूला 7 टीम सुपर 8 मध्ये गेलेत. आता 8वा संघ कोणता? सन्माननीय नगरसेविका सौभाग्यवती तेजस्विनी पाटील मॅडम या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चला यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं, आणि हा पुरस्कार आत्ताच आगमन झाले नारायण गार्डनचे सर्वेसर्वा सन्माननीय कुमारजी म्हात्रे साहेब, आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय. पहिला चेंडू प्रवीण गावड, बघा तो कॅच रत्नाकरनं टिपलेला, तो एका हातामध्ये कॅच प्रवीण गावडचा टर्निंग पॉईंट ठरला, विजयाचा शिल्पकार ठरला होता तो कॅच. त्याच्यामुळे इथे आता पूर्ण नक्कीच विचारपूर्वक खेळी
करण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही टीमचा. खाता उघडले गेले. एक धाव त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. यावेळेस ऑफ साईड चेंडूला कट केलं गेलं. सिंगल मिळणार. एक धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती 2. महत्त्वपूर्ण मॅच. यानंतर जो संघ जिंकणार त्या टीमला खेळावं लागणार आहे ते म्हणजेच ओम साई 111 जुचंद्र या टीमसोबत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू कट केलाय. कट झालाय चेंडू. गुड बॉलिंग मिस्टर प्रमोद भोईर. अगदी बॅटरच्या रेंज पासून लांब राहिले गेले. ॲज अ आयकॉन म्हणून एक खूप मोठी जबाबदारी आहे प्रमोद भोईर यांच्यावर. पांजोचा सितारा, पांजो टीमचा महत्त्वपूर्ण खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस आहे. काही काळ चेंडू हवेत मात्र इन टू द गॅप. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चार चेंडूचा खेळ संपलेला आहे. साई विधी नारंगी संघाकडून पहिला चौकार नेहमीप्रमाणे प्रवीण गावड यांच्या वतीनं मिळालेला आहे. धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर. बॉलिंग ट्रॅकवर आहेत प्रमोद भोईर. राऊंड विकेट. विश्वासाचं दुसरं नाव प्रमोद भोईर म्हणून पाहिलं जातं आणि त्यांची एक विशिष्ट शैली आहे भारत सर. षटकार खेचल्यानंतर बॅट ते काखेत घेऊन जातात आणि त्यानंतर तो आत्मविश्वास त्यांचा नेहमीच आपण पाहिला आहे विविध मैदानांवर. नक्कीच नक्कीच नो डाऊट. ती एक त्याची वेगळी शैली आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं मी म्हणेन शैली आहे नो डाऊट. या ठिकाणी खास करून राकेश पाटील A1 जोडीचे नवगरगावचे हे देखील आलेले आहेत. त्या ठिकाणी साई विधी नारंगी या डगआउटमध्ये ते बसले. त्यांचं देखील स्वागत. वेलकम राकेश दादा. तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. क्रॉस बॅटर स्ट्रोक. स्क्वेअर लेग बाउंड्रीला रिकामी आहे. फिल्डर नाही आहे. चेंडू निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. बराबरी झाले. दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना कम्प्लिमेंट केलेलं आहे. साई विधी नारंगी संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे 11 धावा. उद्याचं वेळापत्रक कसं असेल त्याची माहिती तुम्हाला मी थोडक्यात देतोय. आणि सर्व संघांनी 9 वाजता यायचं आहे. पहिला सामना किल्ले घोडबंदर शिलेदार विरुद्ध आजच्या दिवसातला शेवटच्या सामन्यातला जिंकलेला संघ. दुसरा सामना डीजे वॉरियर्स विरुद्ध अजिंक्य टायगर्स बाळकुम. तिसरा सामना माऊली मोरवा वर्सेस मालवणी कोळीवाडा. आणि चौथा सामना जय भवानी मोरवा वर्सेस भुऱ्याशेठ मोरवा. म्हणजे मोरव्याचे 2 संघ आमने सामने भिडणार. ते देखील मोरव्याच्या मैदानावर. म्हणजे एक ट्रॉफी मोरव्याला फिक्स आहे आणि तिन्ही संघ मोरव्याचे आलेत. क्या बात आहे. सेमीफायनल मध्ये नाही, सुपर 8 मध्ये. चला चर्चा जास्त करू नका. पहिले षटक आणि पहिल्या षटकात धावसंख्या झाली ती तब्बल 11 धावा या फळकावर लागल्या गेल्यात. सेकंड ओव्हरसाठी पाहूया कोणाला आणलं जातं. बघा आत्ता तरी वेळ घेऊ नका प्लीज. 3:30 पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. 30 मिनिटात तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहेत ना. 11 कॅप्टन्स आले तर मग थोडंसं कठीण होऊन जाईल. एकच कॅप्टन असायला हवा ज्याच्याकडे ती निर्णय क्षमता आहे, ज्याच्याकडे तो अनुभव आहे, ज्याच्याकडे निवड प्रक्रिया सांभाळण्याचा अनुभव आहे. तोच कॅप्टन संघासाठी फायद्याचा ठरतो. आणि पाहूया ती निवड प्रक्रिया राजेश पाटील यांनी सांभाळलेली आहे. आणि गोलंदाज देतोय. गोलंदाजी करण्यासाठी प्रमोद नंतर राजेश पाटील स्वतः येत आहेत. राजेशने मागच्या सामन्यात सुद्धा चांगलीच कामगिरी केली आहे. फ्लायटेड बॉल खूप चांगल्या हाताळतात. फलंदाजांना संभ्रमात टाकण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. आणि पाहूया हा जो एंड आहे समोरचा एंड खाडी एंड, त्या खाडी एंडने ते मागच्या सामन्यात सुद्धा चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळाले. आणि आता सुद्धा पाहूया तीच अपेक्षा आहे प्रमोदच्या पहिल्या षटकानंतर. अपेक्षा भरपूर आहेत मात्र त्या अपेक्षांवर खरं उतरणं गरजेचं आहे मनीष. बघा 3:30 पहिला चेंडू पडलाय आणि आम्ही प्रत्येक टीमला 5 षटका करण्यासाठी 30 मिनिटाची वेळ दिली आहे. लक्षात ठेवा. हो अगदी या ठिकाणी अक्षरशः फलंदाज बीट झाले होते मात्र या ठिकाणी शतरक्षक देखील बीट झालेत. चेंडूला अडवणं गरजेचं होतं मात्र विनोदजी म्हात्रे साहेब त्या ठिकाणी कमी पडले गेले. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. राजेश पाटील नो डाऊट काही आपण जर म्हणजे हे सीझन जर पाहिलं
तर 40+ क्रिकेट पासून थोडेसे लांब आहेत, मात्र तो क्रिकेटचा खेळ अजूनही त्याचा विसर पडला नाही आहे. वन ऑफ द ग्रेट प्लेअर आपण नेहमीच म्हणतोय, कारण मुर्धा टीममध्ये असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर एक अर्धशतक आहे, तो राजेश पाटील आहे. पाकपूरला गेले होते, तिथून चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता, अपील केली आहे, मात्र प्रवीण गावड आहेत, त्या कारणास्तव स्वतः ही अपील केली गेली जोरदार. मात्र एक जर वैशिष्ट्य सांगायचं गेलं ना तर प्रवीण गावड खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर नेहमीच म्हणजे आत्तापर्यंत मी 10 वर्षापासून समालोचन करतोय मनीष आगरेकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये, एक प्रामाणिक माणूस, प्रामाणिक क्रिकेटपटू. जर इथे एज लागले असती कदाचित तर प्रवीण गावड यांनी पंचांजवळ देखील पाहिलं नसतं. लॉयल राहिलेत क्रिकेटशी आणि म्हणून रॉयल आहेत. लॉयल्टी हा त्यांचा गुण. दरम्यान येतोय हा डॉट, फुल लेंथ पुढ्यात ठेवलेला बॉल, पण चुकीच्या क्षेत्रात खेळलाय आणि लॉंग ऑनला सुद्धा क्षेत्ररक्षकाकडून चूक झालेली आहे आणि गॅदर नाही झाला राजेश. एकाच बॉलवर इतक्या साऱ्या चुका तुम्हाला भारत सर सातत्याने पाहायला मिळाला. अजूनही ते सिलसिला चालू आहे, अजूनही ते चालूच आहे. महेंद्र यांची धाव खेळपट्टीवर धावा पूर्ण केलेल्या आहेत. 1 2 3 4. भाग मिल्खा भाग, तो चित्रपट मला आठवला बघा, जिथे एकही धाव नव्हती या ठिकाणी प्रवीण गावड सारख्या फलंदाजाला तुम्ही बाद करू शकला असतात. राजेश पाटील ती संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. नयन मात्र मला वाटतं त्या ठिकाणी होते. हवेच्या अगदी तो अगेन्स्ट द स्ट्रोक खेळला गेला होता. यावेळेस हुकचा फटका आहे इनफिल्डच्या वरून. विनोद मात्र चेंडूच्या मागे पळतात, मात्र चेंडू थांबणं कठीण. 1 2 3 and 4 चौकार, 4 धावा. काय जिंकण्याची जिद्द या खेळाडूंची पाहायला मिळालेली आहे. म्हणजे नाही, हरायचंच नाहीये त्यांना. आपण जर 40+ क्रिकेटपटू आहोत तर आपण तर कुठलाच कॉम्प्रोमाइज करणार नाही आहोत, ही प्रतिज्ञा जणू काय प्रत्येक जण घेतो जेव्हा तो 40+ क्रिकेट खेळतो. मला असं वाटतं पहिल्यांदाच हे बक्षीस आपण ठेवलेलं आहे कुठल्याही 40+ क्रिकेटसाठी, आणि ते तुमच्या खेळासाठी आहे, तुमच्या अनुभवासाठी आहे, तुमच्या प्रतिभेसाठी आहे. फ्रँचायझी क्रिकेट तेच मागतं. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये बक्षीस द्यावंच लागतं, म्हणून आपण ती परंपरा थोडीशी बदललेली आहे बक्षिसांची. अन्यथा नो कॉम्प्रोमाइज क्रिकेट. बघा फॉलो थ्रूमध्ये थोडेसे वाकले, लीन फॉरवर्ड झाले, बॉल गॅदर करण्यासाठी राजेश पाटील क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफचे, मिड ऑफचे नंदू, तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव, 1 धावेची वर धावसंख्या पोहोचते 22. इथे मनीष बघा, आपण प्रवेश फी घेतले ती 15,000 रुपये आणि प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आहे ना हे 25,000 रुपये. म्हणजे एकूण जर आपण विचार केला ना तर 2 लाखाची ही स्पर्धा आहे. 2 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा या ठिकाणी बीट झाले. प्रवीण गावड एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या फलकावर झाले ती तब्बल 22 धावा. महत्त्वपूर्ण मॅच आपण का चर्चा करतो या विषयाची, कारण आगरेकोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रथमच या अशा प्रीमियर लीगचं आयोजन केलं आहे. खूप चांगली संकल्पना या संघटनेच्या माध्यमातून पुढे आणली गेली. अशा नवनवीन संकल्पना आगरेकोळी समाज सामाजिक संस्थेच्या नक्कीच मंडळानंच पुढे आणले. एक जर विचार केला तर आपण सर्वात आधी एक संकल्पना पुढे आणली होती, ती म्हणजे आगरेकोळी यंग क्रिकेट, आणि ही संकल्पनेची आपण सुरुवात केली होती नारंगीच्या मैदानातून. तिथून आपण या संकल्पनेची सुरुवात केली होती. 1 वर्ष ती संकल्पना आपल्याकडून राबवली गेली. मग तिथून जर चांगला प्रतिसाद जर दिला गेला असता तर ही संकल्पना कंटिन्यूज आपण ठेवली असती, पण प्रतिसाद तिथे आपल्याला तितकासा मिळाला नाही आहे. त्यामुळे काही 1 ते 2 वर्ष ती संकल्पना थांबली गेली, ते क्रिकेटची स्पर्धा थांबली गेली. त्यानंतर आता युवा आगरेकोळी युवा क्रिकेट मंडळानं ही पुन्हा एकदा आगरेकोळी युवा चषक ही संकल्पना आणली आहे. एक दुपारी चर्चा मी ऐकली, माझ्या कानांनी ऐकली, की पुढचं पर्व हे नारिंगीला खेळलं जाणार आहे का. म्हणजे ते अभिप्राय, हां, ते जूनमध्ये खेळवा, तुम्ही ऑक्टोबरमध्ये खेळवा, डिसेंबरमध्ये खेळवा, कधीही खेळवा, ती इच्छा प्रत्येकाने बोलून व्यक्त केलेली आहे. बघा मनीष पाटील, माझ्या मते तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने ठरवलं ना तर एक रबर बॉल स्पर्धा ते लोक खेळू शकतात.
नारंगीच्या मैदानावर. रबर बॉलवर त्यांना बिलकुल विश्वास नाही आहे. लेदर बॉल बोला किंवा टेनिस बॉल, बरोबर रमेश दादा? येस, टेनिस बॉल म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ती संकल्पना राबवली जाऊ म्हणजे शकते. इथून अशा अपेक्षा आपण असं करू का रमेश, इथून हा आठवडा संपला की पुढचा आठवडा नारंगी. आहे. आणि तो रेकॉर्ड होईल. बघा विचार करू आपण. बघा अजूनही पहिलं पर्व आपलं सुरू आहे आणि पहिल्या पर्वाला ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळतोय, बघा मी काल देखील मनीषजी उल्लेख केला होता की समोरच्या दिशेनं त्या विषयाकडे येतो. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, नंदू भोईर झेलतो. एक रेकॉर्ड मी आवर्जून सांगेल, आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये असा एकमेव खेळाडू आहे, 23 गावामध्ये असा एकमेव खेळाडू मिस्टर प्रवीण गावड, ज्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध झाल्या. नशीबच घेऊन दिले. म्हणजे तुम्ही जर लॉयल राहिला, तुम्ही प्रामाणिक राहिला, तर मग कधी कधी नशिबाची साथ तुम्हाला मिळते. आणि नंदूकडून ह्या चुका नाही होत आणि त्यांनी सुद्धा ते रिग्रेट केले की कॅच सुटला तर कसा सुटला, आता नाही सुटणार. विकेट कीपर चूक नाही करणार. नंदू यांच्या चेहऱ्यावर आता थोडंसं स्मित असं पाहायला मिळेल. कारण व्हेरी सेकंड बॉल प्रवीण गावड होत आहेत झेलजीच्या स्वरूपात बाद, कॉट बिहाइंड. त्या विषयाकडे येऊया. धावसंख्या झाली ती 26. पुढचा पर्व कसा असेल, पुढच्या पर्वामध्ये आम्ही नक्कीच विचार केला की याहून काही वेगळा बदल करण्याचा आम्ही पुढच्या पर्वामध्ये प्रयत्न करणार आहोत. एक म्हणजेच मी काल देखील उल्लेख केला होता की आतापर्यंत 6 ओनर जे आहेत ना ते अजूनही वेटिंग लिस्टवर आहेत. वेटिंग लिस्टवर हंसराज पाटील यांच्यासाठी बक्षीस जर 3 षटकार कसेही खेचले, राकेश पाटील, दीपेश पाटील, चेतन म्हात्रे आणि हेमप्रकाश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये. कसे 3 षटकार म्हणजे 500-500 वाटून घेतलेत चौघांनी. 26 धावा. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला मी नेहमीच म्हटलंय जम्स बॉन्ड राही संघाचा संकट मोचक हे नाव आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या खेळाडूला मी दिले. मनीष अनेकदा जम्स बॉन्ड राही टीमला अशा संकटातून बाहेर काढले. पहिला चेंडू यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पूर्ण फोर्सनं खेळला, मिस टायमिंग खेळला होता. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. 3 बॉल 3 सलग कॅच, पहिली ड्रॉप, दुसरी कलेक्ट, तिसरी ड्रॉप. काय व्हॅल्युएशन तुम्ही कराल प्रमोद भोईरचं? तुमच्याच गावातले ते खेळाडू आहेत. फलंदाजी म्हणा, कॅप्टन्सी म्हणा, गोलंदाजी म्हणा, सर्व घटकांमध्ये वरचढ भूमिका प्रमोद भोईर. फॅन्टॅस्टिक प्लेअर. नक्कीच. मात्र त्यांना 7 जर फिल्डरची मिळाली ना, बघा मिस टायमिंग आहे. भाऊ म्हणतात की थोडा पुढे आहे चेंडू. मात्र काय गोलंदाजी केली प्रमोद भोईरनं, दर्जेदार गोलंदाजी केली आहे. या आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये धावसंख्या झाली आहे ती तब्बल 29 धावा. ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी ठाऊक आहे. तरी देखील या ठिकाणी जय बामनदेव टीमकडून चुका होतात. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं. यावेळेस आता मागच्या 4 बॉलवर जे घडलंय ते आता घडण्याची शक्यताच नाही. बॉल वाईड ऑफ मिड विकेट सीमारेषा पार येतो. या षटकातला पहिला फुलातून षटकार. बघा या ठिकाणी महेंद्र पाटील म्हटलं तर एक स्फोटक खेळाडू म्हणून आपण नेहमीच त्यांना पाहिलंय. मात्र या खेळाडूचं एक वैशिष्ट्य मी तुला सांगतोय मनीष. हा जो बॅट यूज करतोय ना महेंद्र पाटील, ही मल्हार स्पोर्टची बॅट यूज करतोय आणि खास ही बॅट त्याला बनवून दिली जाते. कारण मल्हार स्पोर्टचे प्रोप्रायटर अरुण पाटील यांचे जाऊ आहे, त्याच्यामुळे खास ॲडिशन ही बॅट त्यांच्यासाठी नेहमीच दिली जाते. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका फसलाय. मागे फिल्डर आहे, प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी, थांबले गेले. आवाक्याच्या बाहेर हा चेंडू झेल होता, या कारणास्तव तिथे प्रयत्न केला गेला नाही आहे. या शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 37 धावा. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळेल. जर याच गतीनं खेळलात म्हणजेच 12.33 ने तर मग 74
14च्या गतीने खेळला तर 79 आणि 16च्या गतीने खेळला तर 85. आपण पुढच्या पर्वाचा आढावा घेता नारंगी मैदानावर ही स्पर्धा खेळली जाऊ शकते. पण आर के क्रीडांगण गुड चॉईस, म्हणजेच पहिल्या पर्वासाठी सर्वोत्तम निवड मी म्हणणार आहे. कारण एक नैसर्गिक सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात भारत सर, प्रेक्षक आरामात बसून, मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात बसा मैदानाच्या, तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. सावलीत बसून क्रिकेटचा खेळ पाहता येईल आणि त्याचमुळे पहिल्या पर्वासाठी उत्तम पर्याय आर के क्रीडांगण मोरवा भाईंदर पश्चिम. अशोक राऊत, आपण या बाहेर. तुमच्या जागी आम्ही अमोल वेतोस्करांना पाठवतोय. लंच ब्रेक तुम्हाला आम्ही देतोय, थोडासा उशीर झालाय. बघा, खरोखर गुड चॉईस, नो डाऊट. नारंगीचं मैदान देखील अप्रतिम आहे. मात्र हे आर के मोरवा क्रीडांगणाची निवड केली गेली ना, ही देखील चुकीची नाही आहे. कारण हे मैदान बघा, चहूबाजूनं जर आपण या मैदानाची पाहणी केली तर चहूबाजूला या मैदानाच्या आतमध्ये झाडं आहेत आणि झाडांची सावळी प्रत्येक जे प्रेक्षक या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी येतात ना, त्यांना ही झाडांची सावळी उपयुक्त ठरते. आणि एक वैशिष्ट्य की या मैदानावर कसल्याही प्रकारची अडचण नाही आहे. हवं तसं तुम्ही एन्जॉय या मैदानावर करू शकता. कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे या मैदानावर, लक्षात ठेवा. पार्किंग व्यवस्था सुद्धा प्रशस्त आहे आणि कोणाचा त्रास नाही. आणि गावकऱ्यांचं, ग्रामस्थांचं मिळालेलं सहकार्य, मग तर यंग ब्रिगेड असू द्या किंवा मास्टर्स असू द्या, प्रत्येकाचं सहकार्य वारंवार मिळतं आणि म्हणूनच आयोजकांना तो दिलासा असतो. आर के क्रीडांगणावर कुठलीही स्पर्धा जर ठेवली, आपण मीराबाईंदर बिग बॅशसुद्धा याच मैदानावर पाहतो, तर मग रिलॅक्स असतो आयोजक जेव्हा आपण आर के क्रीडांगणावर कुठलीही स्पर्धा ठेवतो. नयन, जे मुर्ध्याचे गोलंदाज आहेत, ते 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्रायकर सेंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच हंसराज, ज्यांच्याकडे बक्षीस लावले गेले आहे. कसं हे 3 षटकार आले तर 2000 रुपयांचं, आणि जर नाही खेचले तर मग त्यासाठी नंतर आपण ती चर्चा करूया. बॉल हवे तर नयनला विकेट मिळण्याची शक्यता नयनकडून सुद्धा झाली चूक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सुधारणा होणं गरजेचं आहे. विसरू नका, हा सामना तुम्हाला कसाही जिंकायचा आहे. जर या स्पर्धेत राहायचं असेल तर. कॅच सोडली कोणी, दुखापत झाली कोणाला, यष्टदरीशी टक्कर झालेली आहे. बोला, थोडं बोलत चला, कारण जर बोलणार नाहीत तर मग अडचण होऊ शकते. दुखापत कोणाला झाले, महेंद्र पाटीलला. धावसंख्या 39 झाले, 39. बघा, एक्सक्यूज देऊ नये चला. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचा आहे. जसा मी उल्लेख केला की 40+ क्रिकेट हे नो कॉम्प्रोमाइज क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. तर मग जिंकायचं असेल तर मग तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ द्यावाच लागेल आणि त्यासाठी प्रत्येकजण सज्ज झालेला आहे. या षटकाची सुरुवात नयनने डबलने केली, बॉलला ग्लाइड केलंय, एलिव्हेशन मिळालंय. राजेश पाटील बॉलला चेस करतायत, बॅकअप आहे, बॅकवर्ड पॉईंटचं पोचेल क्षेत्ररक्षक, तोपर्यंत बॉल सीमारेषा पार. या 4 धावा मिळतील टीम साई विधी नारिंगीला. चौकार. थोडंसं मी मनीष थांबवतोय. मला वाटतं दीपक भंडारी सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. काल मी अनाऊन्समेंट केली होती की तुम्हाला लाईव्ह म्युझिक, लाईव्ह ऑर्केस्ट्रा या ठिकाणी अवश्य ऐकण्यासाठी मिळणार आहे. आणि मला वाटतं या दुपारच्या सत्रामध्ये दीपक भंडारी सरांचं आगमन झालं आहे. त्यांना मी विनंती करतो की दीपक सर या आमच्या मुख्य मंचावर. प्रख्यात फ्लुटिस्ट, प्रख्यात गिटारिस्ट, प्रख्यात सेक्सोफोन वादक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याचा बँड म्हणजे जो आंतरराष्ट्रीय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इतकं सुंदर आणि सुरेल त्यांचं नेहमीच वाद्यवृंद आपण ऐकलेलं आहे. तर आदरणीय दीपक भंडारी सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, जे स्वतः शिक्षक आहेत, विद्यार्थी घडवत आहेत आणि संगीतावर तितकंच प्रेम देत आहेत आणि तितकंच चांगलं प्रेम त्यांचं क्रिकेटवर आहे. NS भाईंदर संघासाठी ते आपलं योगदान देतात. तर आपण करूया स्वागत आदरणीय दीपक भंडारी साहेबांचं. या, वेलकम सर. तर स्कोअर झालाय 43-21 चेंडूचा खेळ संपलेला आहे. जवळपास 12च्या गतीचा खेळ चालू आहे साई विधी नारिंगी या संघाचा. मॅच ऑन टू प्लीज. बघा, यानंतर आणखीन दीड सामना बाकी आहे. पुढचा पूर्ण सामना आणि या सामन्याचा अर्धा डाव. त्यामुळे प्लीज बी ऑन टाईम, प्ले ऑन टाईम. आज 7:30च्या पुढे आपण पोहोचणार आहोत असं वाटतंय मला. 7:30च्या पुढे जाणार आहोत. तसं झालं की मग संपलं. धावसंख्या 43. चला, घाई करा इतकं म्हणू शकतो आपण.
कोलवा टप्प्याचा चेंडू होता ऑन साईड चेंडूवर टर्न केले गेले चेंडू जातो फॉरवर्ड स्क्वेअर डीपला सिंगल मिळणार एक धाव. दीपक भंडारी सरांचा आपण लाईव्ह म्युझिक नक्कीच ऐकणार आहात. थोड्याच वेळात ते त्यांचा पूर्ण सेटअप इथे लावतील आणि प्रेक्षकांना काय हवं प्रेक्षकांना देखील थोडंसं मनोरंजन हवं आहे. धावा झाल्या त्या 44-44 गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे मात्र इथे विकेट गमवावी लागेल. मिस्टर महेंद्र पाटील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात आउट. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 4थ्या षटकातला नयनचं षटक चांगलं राहिलेलं आहे ज्यामध्ये फक्त एक चौकार आला आणि त्यांनी उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी सादर आतापर्यंत केलेली आहे. साई विधीला आणखीन एक फलंदाज गमवावा लागतोय आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. बंडू पाटील अर्थात संतोष पाटील मैदानात दाखल झाले जे कॅप्टन आहेत साई विधी नारंगी संघाचे. प्रोजेक्टेड स्कोर जरी दाखवतोय 70-75 पण मला अपेक्षा आहे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये 80च्या पलीकडे जाण्याचा विचार असावा साई विधी नारंगी संघाचा. पण आपण जर दृष्टिकोन पाहिला जय बामणदेव बुर्दा संघाचा तर त्यांनी सातत्यानं वारंवार विकेट घेण्याचं तंत्र वापरलेलं आहे म्हणूनच ती पार्टनरशिप बनत नाही आहे आणि पार्टनरशिप बनत नसल्यामुळे तो धावसंख्येचा वेग वाढत नाही आहे. त्याचमुळे आतापर्यंत गोलंदाजांनी चांगलाच खेळ दिलेला आहे. खरं तर मागच्या सामन्यामध्ये जय बामणदेव संघाला 2 मोठे धक्के बसले होते पण त्या धक्क्यातून सावरताना त्याने आतापर्यंत सर्वोत्तम प्रदर्शन देण्याचा चंग बांधलेला आहे. शेवटचा बॉल स्ट्रायकर साईडला असतील फलंदाज संतोष पाटील. बघा या ठिकाणी प्रशांत भोईरचं आगमन झालंय. शरीरापासून थोडंसं लांबून या चेंडूला खेळले गेले. लॉंग ऑनला चेंडूला ट्रॅव्हल केलंय. मागे प्रोडक्शन आहे सिंगल मिळणार. बघा एक फायदा या माणसाचा नक्कीच झाला प्रशांत भोईरचा. तो फायदा काय कालचा त्याचा लुक वेगळा होता आजचा लुक वेगळा आहे. आत्ताच मला वाटते मागच्या काही 10 ते 15 दिवसा अगोदर त्याच्या सौभाग्यवतीनं एक ब्युटी पार्लर हे मुर्द्यामध्ये सुरू केलं आहे आणि त्याचा फायदा त्याने भरपूर प्रमाणात उठवला आहे. मग सर्व प्रयोग मग प्रशांत दादांवर होतात का? टेस्टिंग पहिला प्रशांत भोईर अप्रुव्हल देतात. जय जय नवीन प्रोडक्ट येतात प्रशांत दादांवर वापरले जातात. बघ प्रशांत दादा आले लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये हास्यांची कारंजी उडालेली आहेत. प्रशांत दादा माणूस जगा वेगळा माणूस आहे. प्रशांत भोईर म्हटलं तर जगा वेगळा माणूस म्हणजे कधी तो ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी माणसं कधी शांत बसणार नाही आहेत. चला सामना सुरू ठेवूया. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या साई विधी नारेंगीची 45 झाले. 3 फलंदाज बाद. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 5व्या षटकाची जबाबदारी स्वीकारतायत तेज कुमार. स्ट्राईक असलेला फलंदाज आहेत संतोष पाटील. नॉन स्ट्राईक असलेला फलंदाज आहेत ते म्हणजेच प्रशांत म्हात्रे. 2 मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज आहेत. संतोष स्ट्राईकर साईडला आहेत. नॉन स्ट्राईक असलेला प्रशांत आहेत आणि या 2 फलंदाजांवर आता ती जबाबदारी धावफलकाची आहे. पण पाहूया गोलंदाज तेज कुमार हे आव्हान कसं स्वीकारतायत. फुलटॉस आणि फुलटॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं. नंदू भोईर पुन्हा एकदा चुकलेले आहेत. कॅच कंप्लीट करताना धावता झेल पोचले होते आणि पोचूनही बॉल कलेक्ट करू शकले नाहीये. अडचणी वाढतायत टीम जय बामणदेवच्या. साई विधी नारंगी संघाच्या फलंदाजाला म्हणजे संतोष पाटीलला मिळते संधी. बघा मनीषजी एकदा करतो ना माणूस ती चूक आणि अनेकदा करतोय त्याला चुका म्हटलं जातं. आणि ते जय बामणदेव टीमकडून काय घडल्यात चुका घडल्यात. चूक नाही चुका घडल्यात. तर एक नाही तर तब्बल 4 ते 5 कॅच ड्रॉप केलेत या ठिकाणी. लक्षात ठेवा जय बामणदेव टीमनं ड्राईव्ह केले गेले. लॉंग ऑफ डीपला त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे. फिल्डर आहे. सिंगल मिळणार. धावत संख्या झाली ती 47-47. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे हे जर कॅच जे ड्रॉप झाले ना मनीष हे कॅच जर पकडले गेले असते तर कदाचित त्या ठिकाणी स्कोरबोर्ड वेगळा असता आणि जे विकेट आहेत ना त्याचं प्रमाण कदाचित 7 ते 7 वर असतं. एक्झॅक्टली पण तसं घडत नाहीये. आणखीन एक फुलटॉस जो डिपिंग होता. बॉल लॉंग ऑन सीमारच्या पार. नो चान्स फॉर मिस्टर प्रमोद भोईर. चौकार 4 धावा.
साठी प्रमोद भोईरला वेगळ्या प्रकारचे शूज त्या ठिकाणी घालावी लागली असती. स्प्रिंगवाले शूज, तर हा चेंडू अडवू शकला असता प्रमोद, अन्यथा अशक्य होता. शरीरापासून लांब चेंडू होता, तिथून मात्र या चेंडूला ऑफ साईडला खेळला गेलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झालाय, फिल्डर वेगाने आलाय कुंदन भोईर. 2 धावा. एका बाजूला नंदू भोईर चेंडू शोधतोय की चेंडू गेलाय कुठे. चेंडू आय साईड झाला नव्हता नंदूला. ब्लाइंड स्पॉट आहे लॉंग ऑफला. सकाळपासून बघा, नंदूची चूक नाही आहे ती. सकाळपासून तो स्पॉट ब्लाइंड स्पॉट आहे. सकाळपासून म्हणजे 4 दिवसांपासून तो ब्लाइंड स्पॉट ठरलेला आहे क्षेत्ररक्षकांसाठी. आपण जर 4 दिवसांचा आढावा घेतला तर धावसंख्या आहे 53, 53. काय पोझिशन आहे नंदूसाठी. पुन्हा एकदा संधी आहे आणि आता कुठली चूक नाही होणार. झाला खूप चुका, पण आता कॅच आहे माझा. लॉंग ऑफला नंदूने टिपलाय झेल. संपला आहे. संतोष पाटील याचा खेळ. विकेट डाऊन. धर्मेंद्र कोळी आणखीन एक क्लासिक प्लेअर, म्हणजे या सीझनचा तर तो सुपरस्टार ठरलेला आहे. आणि पाहूया आज तो खेळ जो अपेक्षित आहे, आवश्यक आहे, संघाचा ते मिळतोय का. मी सकाळी देखील तोच भारतसर उल्लेख केला होता की साई विधी नारंगी संघाकडे एक तगडी फलंदाजांची फौज आहे आणि असे तसे नाही आहेत. अनुभवी फलंदाज आहे जे नेहमीच धावा बनवण्यासाठी सज्ज राहतात असे फलंदाज. बघा, प्रवीण, महेंद्र, हंसराज, प्रशांत, संतोष आणि आता 6व्या क्रमांकावर धर्मेंद्र. ऑक्शनच्या दरम्यान साई विधीचे जे ओनर्स आहेत, बॅकर्स आहेत, विचारपूर्वक खेळाडूंची निवड केली. विचारपूर्वक प्रत्येक खेळाडूची शेवटी त्यांनी बॅलन्स देखील त्यांच्याकडे भरपूर ठेवला होता. मात्र एक खेळाडू अगदी मी म्हणजे मोजून मापून एक खेळाडू त्यांनी घेतलाय. फुलटॉस आहे, मिस टायमिंग खेळ आहे, हवेत आहे पुन्हा नंदू भोईर. आज काय नंदू भोईरचा चेंडू पाटला सोडत नाहीये. नंदू भोईर आणि चेंडू हे आज दोघांमध्ये रेस लागले आणि मला वाटतं हा 4था कॅच ड्रॉप झाला नंदूकडून. प्रशांत भोईर म्हणजे प्रशांतचा बोलायचा अर्थ असा होता की नंदूनं सोडलाय चेंडू. प्रशांत काय पण डॉयला काढेल बाबा, वेगळा माणूस आहे तो. धावसंख्या झाली ती तब्बल 55 धावा फळकावर. कॅलेंडरमध्ये आजची तारीख अधोरेखित करेल नंदू भोईर. आजचा दिवस 16 मे. नंदू यांच्याकडून वारंवार चुका होत आहेत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकं प्रमोदची जी 26 धावांची राहिली, त्यांना 1 विकेट मिळवता आला. राजेश पाटील 1 षटक 11 धावांचं होतं. नयनचं 1 षटक 8 धावांचं 1 विकेटचं आणि तेजकुमारचं मागचं षटक 10 धावांचं आणि 1 विकेटचं. म्हणजेच 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 55 धावा, 55. साई विधी नारिंगी. शेवटचे 6 बॉल्स पाहूया. 6 बॉल्सवर प्रोजेक्टेड स्कोर तर तेच सांगतोय की 65 ते 70 पर्यंत जायला हवं. पण आता फलंदाजांचा माइंडसेट नेमका काय आहे, त्यांना कुठपर्यंत पोहोचायचं आहे, त्यासाठी त्यांचे प्रयत्न कसे असतील, गोलंदाज कुठला वापरत जाईल, ह्या विविध प्रश्नांच्या उत्तरांना आपण या पुढच्या षटकात शोधणार आहोत. आणि शेवटच्या षटकात जबाबदारी गोलंदाज घेतोय आपल्या खांद्यावर. आपल्या मजबूत खांद्याची गोलंदाजी करण्यासाठी मला असं वाटते ज्या सर्व कॅच ज्या माझ्याकडून सुटलेल्या आहेत त्याचा भुर्दंड संघाला भोगावा लागलाय, पण तो फायदा करण्यासाठी नंदू स्वतः गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 55 धावा, 5 षटकाचा खेळ संपला आणि फलंदाज बाद झालेले आहेत 5. 4 झालेत का? 4. 55 धावा, 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा 55 झाले. चला या मॅचच्या दिशेने येऊया आपण अंतिम षटक करण्यासाठी. नंदू भोईर गोलंदाजी ट्रॅकवर.
गोलंदाज तयार. ओ यावेळेस शपलवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर केला होता. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. 2 धावा मिळतील, 2 धावा इथे मिळतील. नंदू भोईर आज जय बामनदेवी टीम समोर किती धावांचं चॅलेंज येईल. पहिले चॅलेंज आलं होतं त्यांच्यासमोर 93 धावांचं आणि काय त्याचं प्रत्युत्तर या टीमनं दिलं होतं. अफलातून प्रत्युत्तर दिलं होतं जय बामनदेवी या टीमनं. एक्झॅक्टली. जर चेस करताना जर 85 धावांपर्यंत मजल जर बामणदेव टीम मारते तर मग साई विधी नारंगी संघाला सुद्धा तोच विचार ठेवून जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न द्यावा लागणारच आहे. पहिल्या बॉलवर डबल मिळाले, धावसंख्या पोहोचते 57. पुढचा बॉल नंदू, राऊंड विकेट. शफल झाले पण सफल जवळपास झाले. बॉल स्ट्रेटिश फाईन लेग सीमारेषा पार, बॅट इन्व्हॉल्व आहे. चौकार, 4 धावा. ते भाऊच्या हाताला चटका देऊन चेंडू निघून गेला असं मला तरी वाटते. 4 धावा नशिबाचा चौकार या ठिकाणी आलाय. धावसंख्या झाले या चौकारानं ती म्हणजेच 61. जितू यांनी तर पूर्ण प्रयत्न दिले होते, त्यात कुठलंच दुमत नाहीये. त्यांनी आपले एफर्ट्स लावलेत पण 7 तर साई विधी नारंगी संघाला 4 धावांची मिळालेली आहे. पिचिंग कुठे झाले, बॉल कुठे पिच झालाय आणि पंच लगेचच कळवतील की हा आउटसाइड द क्रीज पिच झालेला बॉल, नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. साई विधी नारंगी संघासाठी आता पुढे चांगलं करण्याची संधी निर्माण झालेली आहे आणि त्या संधीसाठी उत्तम पर्याय सुद्धा स्ट्रायकर्स एंडला आहे, तो म्हणजेच प्रशांत म्हात्रे. फ्री हिटचा बॉल फेस करेल. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 62-62. नंदू पुढचा बॉल राऊंड विकेटनं फ्री हिटचा असेल. स्ट्रायकर साईडला प्रशांत म्हात्रे. लेगस्टम्पच्या बाहेरून आणखीन एक एक्स्ट्रा षटक काय संपण्याचं नाव घेत नाहीये. लांब लचक षटक राहील. नंदकुमारचं एकदा वळून धावसंख्या पोहोचते 63. आता इथे इतकंच म्हणू शकतो, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे तो फ्री हिट. गोलंदाज तयार. नंदू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, इथून मात्र चेंडूला पंच केलंय. चेंडू जातोय. हो चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. वेल डन कुंदन भोईर. काही धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्यात, वाचवल्यात त्या ठिकाणी. जबरदस्त एफर्ट लावलं गेलंय आणि चेंडूला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यापासून थांबवलं गेलंय. बॅकफुटला बॅलन्स करून हा स्ट्रोक खेळला स्क्वेअर ऑफ द विकेट कट करताना. एलिव्हेशन तर मिळालं होतं. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने आला. बॉल त्यांनी कलेक्ट केला आणि जसं शरीर संतुलन चुकलं त्यांनी बॉल आत ढकलला आणि त्यानंतर तो प्रॉमिसिंग अटेम्प क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 65. 4 फलंदाज बाद, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि शशिकांतजी वर्तक बरोबर 4 वाजलेत म्हणजेच आला चहा आला. पुढचा बॉल पुढ्यात ठेवलेला पण उंची जास्त मिळाली आहे. मिड ऑन नाहीये, लॉंग ऑन. चेस करतोय, जज करतोय आणि कॅच सोडतोय आणि काय लागण लागलेली आहे कॅच ड्रॉपची. जय बामणदेव या संघाला 6वा कॅच ड्रॉप या डावातला. धावसंख्या 67. आज काय घडतंय जय बामनदेव टीम, काय सुरू आहे आज तुमचं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक आणि हा चेंडू सरळ म्हणजे पिकअप स्ट्रोक म्हणू शकतो आपण या फटक्याला. क्लास. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळत आहेत त्या 6. षटकार आणि या षटकारानं धावसंख्या झाली ती 73. 73 झालेत. 74 करायचे आहेत. जाऊया आपण सन्मानाच्या दिशेनं. या ठिकाणी या स्पर्धेला आर्थिक स्वरूपात ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलं गेलं आहे, नारायण गार्डनचे सर्वे सर्वा आमचे मित्र कुमारजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय.
नाही ती गाडी आपण म्युझिशियन आहेत. दीपक सर आतमध्ये गाडी घुसवा. दीपक भंडारी सरांची गाडी आहे ती. आणि नक्कीच तुम्हाला लाईव्ह म्युझिक या ठिकाणी थोड्याच वेळात ऐकण्यासाठी मिळणार. नारायण गाड्यांचे सर्वेसर्वा आमचे मित्र कुमारजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय आगरी कोळी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं. आणि आमची कोर कमिटी त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. निलेशजी पाटील, राजा घरत, योगेश घरत, प्रशांत म्हात्रे ही आमची कोर कमिटी आहे. आणि त्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान कुमारजी म्हात्रे साहेबांचा केला जातोय. थँक्यू कुमार म्हात्रे साहेब, धन्यवाद भाऊ. तुमचं सहकार्य आमच्या या आगरी कोळी प्रीमियर लीगसाठी मोलाचं ठरलंय. धन्यवाद. सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण आगरी कोळी प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत. त्याच वेळेला आपण बघितलं तर आगमन होते द ग्रेट मराठा जुचंद्रचे संस्थापक मोहनदादा पाटील यांचं आगमन झालंय. तर आपलं सहर्ष स्वागत आहे आगरी कोळी प्रीमियर लीग 2026 आयोजक समितीच्या वतीनं. मोहनदादा पाटील आपलं सहर्ष स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं पुन्हा एकदा भारत राऊत जॉईंट होतील. महत्त्वाचा सामना इथे जिंकायचा आहे दोन्ही टीमला. एका बाजूला साई विधी नारंगीचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जय बामनदेव मुर्दा हा संघ आहेत. दोघांनी जिंकायचा. या सामन्यामध्ये जर जिंकाल तर या स्पर्धेमध्ये टिकाल. इथे जर हरलात तर बाबा इथे हराल तर घरी जाल असा खेळ आहे.
सलामीची जोडी फिल्डिंग सजून घ्या आणि सलामीची जोडी जय वामनदेव मुर्दा संघ आपण लगेच सलामीची जोडी मैदानावरती पाठवून द्या. आगरी कोळी सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई त्यांच्या जोडीनं आगरी कोळी प्रीमियर लीगची आयोजक समिती 25 जणांची जी कोर कमिटी आहे या कोर कमिटीनं केलेला प्रयत्न त्या प्रयत्नाला खेळाडूची मिळालेली साथ प्रायोजकांचा मदतीचा हात आणि प्रेक्षकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद या चारही घटकामुळे कदाचित ही स्पर्धा यशस्वीच्या दिशेनं वाटचाल करत असताना आजचा दिवस आहे जो आपण लीग स्टेजवरती सामने बघतोय. उद्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सुपर 8च्या सामन्याला सुरुवात होणार आहे. पण आतापर्यंत सुपर 8मध्ये 7 संघ पाहिलेत. 8वा संघ कोण आहे त्याचा निर्णय अजून व्हायचा आहे. त्यानंतर सन्माननीय हेमंतदादा वर्तक हे देखील या ठिकाणी दाखल झालेत. विनंती करतोय हेमंतदादांना की प्लीज आपण आमच्या मुख्य मंचावर या. हेमंतदादा वर्तक यांना विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. या ठिकाणी आगमन झाले तुकाराम सर आगरी सेना पालघर जिल्हा शहर अध्यक्ष, त्यानंतर शिवसेना शाखा प्रमुख जुचंद्र आदरणीय मोहनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक मोलाचा वाटा या आगरी कोळी प्रीमियर लीगसाठी दिला गेला आहे. त्याबद्दल मी आगरी कोळी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मोहनदादांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. हेमंतदादा तुझं देखील हार्दिक स्वागत, वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. हेमंतजी वर्तक यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 40+ क्रिकेट सोबत त्यांची देखील नाळ जुळलेली आहे. अनेक संघांच्या माध्यमातून, जुचंद्र टीमच्या माध्यमातून, मीरा टीमच्या माध्यमातून आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या 40+ क्रिकेटला हेमंतजी वर्तक देखील जॉईन झालेत. एखादा जसं आपण रोपटं लावतं किंवा एखादी वेळ असते ती वेळ वाढत असते किंवा रोपटं वाढत असतं, त्याला शाखा फुटत असतात, पालवी फुटत असतात. हे सर्व लोक आहेत ज्या आगरी कोळी सामाजिक संस्थेशी जोडलेले आहेत. मॅचला होते सुरुवात. सलामी जोडी मैदानावरती सज्ज जितेंद्र पाटील आणि तेजकुमार अशी सलामीची जोडी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी धर्मेंद्र कोळी. मागच्या सामन्यामध्ये घेतलेला तो 1 विकेट धर्मेंद्र यांचा. मागच्या सामन्यामध्ये आपण तेजकुमार यांची इनिंग देखील पाहिल्या आहेत. कदाचित ती इनिंग विजयाच्या दिशेने जाऊ शकले नाही आहेत, पण ती खंत आहे ना, ती या सामन्यामध्ये त्याला ती उणीव आस भरून काढायची आहे, जिंकायचं आहे दोन्ही टीमला. एक संघ विजयाच्या उंबरठ्यावरती होता, तो पराभूत झालाय आणि दुसरा संघ विजय संपादित करतोय असं वाटत असताना पराभूत झालाय. पण आता दोघांनाही जिंकायचंय. जिंकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची अगदी आतलीकडे चढून चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. एकदा मिळेल बघ. या ठिकाणी अंतर आपण पाहिलं ना, तर तुकाराम सर 40+ क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे तरी देखील पाणजूचे यंग टॅलेंट यंगस्टर्स या ठिकाणी जॉईन झालेत या स्पर्धेला पाहण्यासाठी. पियुष भोईर, करण भोईर, त्यानंतर खास करून देवेंद्र भोईर आहे, त्यानंतर मयूर भोईर, हे यंगस्टर्स पाणजूच्या या ठिकाणी. ओ व्हॉट अ शॉट, काय फटके केले जितू भाऊ यांच्या बॅटमधून. हा चेंडू निघून जातो सीमारेषा पार. चौकार. विकी देखील आहे, आमचे विकी मित्र आहेत. तर पांजूचे मास्टर खेळाडू खेळतात त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि आज आमचे भारतराव त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे तेही आपण एन्जॉय करणार आहोत. ते पार्टी देणार आहेत म्हणून त्यांनीच सांगितले, म्हणून ते आता अजून आहेत पियुष आणि पूर्ण टीम. ओके चालेल असं असेल तर चालेल. ओके, यावेळेस ऑफ साईडला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग ऑफ डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. सिंगल फक्त मिळणार. एक धाव प्रिन्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर ज्यांच्या गारमेंटमधून आपण या संपूर्ण गणवेश पाहतोय. आगरी कोळी प्रीमियर लीगचा संतोष कोळी
यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत मिथुन देखील आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 7 धावा खोलवा टप्प्यात चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू चला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक येतील जबरदस्त परशुराम पाटील मिस्टेक, गलतीचे मिस्टेक झालंय तिथे चूक आणि चेंडू चाललाय फरार बॉर्ड लाईनच्या बाहेर, चौकार. संपला होता तेव्हा धावा होत्या धावफलकावरती साई विधीच्या बिनबाद 11 आणि आता देखील पाठलाग करताना 11 धावा आहेत. आणि ज्यावेळेला जुनी गाणी लागली जातात ना त्यावेळेला देखील मजा येतो. म्हणजे आग्र्यान गेलो, डोंगरान गेलो, पायान काटा. पहिलं तर आपले लोक अनवाणी चालायचे ना त्यावेळेला त्यांचे पायाचे तळवे पण एवढे मजबूत होते ना, काटा पण मोडायचा, एवढे मजबूत होते. आता बाबा स्लीपर जरी घातलं त्याच्यातनं पण काटा आर पाय येतो. आणि शशीदादा त्याला समजत असेल कारण इतके पायाचे तळवे थोडा मजबूत होते की काटा मोडला जायचा. तर या सर्व आठवणी आहेत बघा. आगरी कोळी मास्टर क्रिकेटच्या माध्यमातून शशीदादा देखील सांगतात की सुरुवातीला शाळेत जाताना देखील आपण अनवाणी जायचो, विदाऊट चप्पल जायचो. कदाचित ते जे चटके सहन केलेत ना त्याच्यामुळे आयुष्य जगताना त्याचा फायदा झाला. आपण या एका षटकानंतर आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. पहिले षटक संपले, धावा धावफलकावरती 11. सुरुवात झाले, स्टार्ट चांगली झाले. जय बामनदेव मुर्धा या संघाची. साई विधी नारंगीला विकेट पाहिजे, जसं तुम्ही उल्लेख केला होता. हा सामना जिंकल्याशिवाय काही पर्याय नाही आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ओम साई 1110 जुचंद्रचा संघ देखील बघतोय की आपल्या समोर क्वालिफाय नंबर 2 मध्ये कोण येणार आहे. ज्यांच्याशी आपण पहिल्यांदा खेळतो तो की ज्यांच्याशी आपण खेळलोच नाही तो. बघूया कोण येणार. अगोदर पोझिशनमध्ये आले होते, चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर पोझिशनमध्ये आले होते. बघा मगाशी आपण पाणजूच्या यंगस्टर्सचा आपण उल्लेख केला की पाणजूचे काही खेळाडू, काही सितारे या ठिकाणी या आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत, त्यांना सपोर्ट्स करण्यासाठी आलेत. तर एका बाजूला नारंगीचा संघ खेळतोय तुकारामजी, एका बाजूला नारंगीचा संघ खेळतोय आणि खास या नारंगीच्या टीमला देखील लाईव्ह टेलिकास्टमधून सपोर्ट्स केलाय आगरी कट्टाचे प्रोप्रायटर नरेश पाटील, जे आपल्या हॉटेलमधून आगरी कट्टा या हॉटेल्समधून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. त्यांच्या वतीनं देखील नारंगी टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. धन्यवाद दोन्ही प्रेक्षकांचा जो ऑन बरोबर ग्राउंडवरती हा सामना बघतोय त्यांचंही मनापासून आभार. सध्या आमचा समोरचे कक्ष दाखवला जातो. आमच्या जोडीनं भारत राऊत आहेत आणि आमचे तुषार दादा अगदी योग्य पद्धतीनं स्कोरिंगचं काम ते देखील करत असताना धावा धावफलकावरती येते 11. एक गडी बाद 11. आणि प्रेक्षक आपलाही मनापासून आभार. मागच्या 4 दिवसापासून तुमचा प्रतिसाद या मैदानावरचा यूट्यूबवरती आमचे TCP यूट्यूब चॅनलवरती जे प्रेक्षक आहेत त्यांचंही मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. फुलटॉस बॉल होता, पायावरती हात धरलाय, थोडासा बाहेर जात होता, अपील झालाय, अपील झालं होतं. अपील होत असताना धावा झाल्या धावफलकावरती. 1.2 षटकांचा खेळ, 12 धावा. धावा संख्या झाली ती 12 धावा. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय गंभीरला पाहतोय, गोलंदाजी ट्रॅकवर परशुराम यांना आपण या ठिकाणी पाहतोय. बघा मगाशी आपण पाहिलं तर 84 पर्यंत हा संघ पोहोचला होता, आता 74चं टार्गेट आहे. मात्र जी सुरुवात अपेक्षित होती ना ती सुरुवात सध्याच्याकडे मित्र म्हणेल दिसत आहे फळकावर. चेंज ऑफ फेस, गती थोडीशी धीमी केली गेली होती. ते पंच नो चेंडू घोषित करतायत. मला वाटते या ठिकाणी गंगा परशुरामला मला वाटते या ठिकाणी बंद करावं लागेल. आणखीन एक गोलंदाज या ठिकाणी या आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये बंद होतोय. बघा थोडेसे स्ट्रिक्ट नियम आम्ही या आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये ठेवलेत. भले तुम्हाला आम्ही पॅनल्टी देत नाही आहोत, मात्र आम्ही असे गोलंदाज या ठिकाणी बाहेर काढलेत जे जवळपास फेकी गोलंदाजी करतायत. परशुरामला बंद व्हावं लागेल. आता त्यांच्या जागी दुसरा गोलंदाज तुम्हाला यूज करावा लागेल. नोची 1 धाव अंकित केली जाईल, म्हणजे 2+1 धावा मिळतील. 3 धाव्याने धावा संख्या झाली आहे ती
15 बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टवर TCBच्या माध्यमातून संकेत पाटील यांना कॅमेरामध्ये कॅचअप केले गेले आणि आमचे प्रशांत भोईर आमचे मित्र जे आहेत मुर्द्याचे त्यांना एक नाव दिले की अतिउत्साही समालोचक मिस्टर संकेत पाटील. त्यांना तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टवर. थोडंसं स्माईल आहे चेहऱ्यावर संकेतच्या. सन्मान आपण घेऊया राजाभाऊ. या ठिकाणी बघा पंचांसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्लीज पंचांसोबत कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाही आहे. सन्मानित केलं जातं या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या आगरी कोळी प्रीमियर लीगसाठी एक मोठा वाटा दिला गेलेला आहे. आगरीसेना पालघर शहर जिल्हा अध्यक्ष तसेच शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय मोहनदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मोहनदादांच्या जवळ बघा कधी कोणीही जरी मदतीसाठी गेला तर दादा कधीही त्या व्यक्तीला कधी नाही म्हणत नाही आहेत. आमच्या पाणजू टीमवर देखील नेहमीच त्यांचे कृपाशीर्वाद अनेकदा राहिलेत. शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅट स्टोप खेळायचा होता, चेंडू एसटीच्या मागे निघून येतोय. शॉर्ट लेग रिझनमध्ये एक धाव. धावा संख्या झाली ती 16 आणि त्यांच्या समित हेमंतदा वर्तक यांचा देखील सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. या ओव्हर ब्रेक नंतर आपण तो सन्मान घेणार आहोत. वेळेकडे लक्ष द्या मित्रांनो. 4:15 पहिला चेंडू तुमचा पडला गेलाय. 30 मिनिटाचा तुम्हाला आम्ही अवधी दिलाय. ऑफ साइडला स्क्वेअर कटचा फटका आहे. ओ व्हॉट कॅच. अगदी उडी मारून तो आंबा झाडावरून तोडलाय. काय कॅच टिपलाय, जबरदस्त कॅच. आदरणीय मोहनदादा पाटील यांचा विशेष सन्मान या आगरी कोळी प्रीमियर लीगच्या मुख्य मंचावर केला जातोय. दादांचं देखील खूप मोलाचं योगदान या स्पर्धेला दिलं गेलेलं आहे आणि त्याबद्दल मी मोहनदादांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आपल्या आगरी भूमिपुत्रांची स्पर्धा आहे आणि आगरी भूमिपुत्रांसाठी नेहमीच पाठीशी खंबीरपणे राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे मोहनदादा आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेला विशेष सहकार्य दिलं गेलेलं आहे. त्यांचा सन्मान त्यानंतर त्यांच्या समित हेमंतदादा वर्तक हे देखील दाखल झाले. त्यांचा देखील विशेष सन्मान त्यांच्या वतीनं देखील या स्पर्धेला हातभार लावले गेलेले आहे. त्यांचा देखील मनापासून आभार. आणि मी मान्यवरांना विनंती करू या आपण आमच्या मुख्य मंचावर आसनस्थ व्हा. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. काय कॅच टिपल्या त्या ठिकाणी गंभीरनं. धावा संख्या झाली ती 16. 16 धावफलकावरती येत असताना एका हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता. लाभलेले यश गोलंदाजाला खास करून महेंद्र पाटील यांना उत्साह त्यांचा देखील वाढलाय. तर दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्यामध्ये धडाक्याबाज इनिंग प्रमोद भोईर यांची पाहिली आपण. कोलवाट्यापाता चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडूचा बॉल लेन जवळ जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील टिपवरनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील म्हणून 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय 1.5 षटकांचा खेळ. 18 धावा धापलकावरती. थोड्या वेळासाठी आपण थांबलो होतो. मान्यवर आले होते, मान्यवरांचा शुभ सन्मान झाला. त्यानंतर मॅचला सुरुवात झाली. धावा धापलकावरती येत्या 18 धावा झालेत. दिल्ली अभी भी दूर है, इतना ही मैं कहूंगा. इथे ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. मिसटायमिंग होता. लॉंग ऑनच्या फिल्डरनं प्रयत्न केला होता झेल पकडण्यासाठी, मात्र त्या ठिकाणी कॅच मिळत नाहीये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. काय गोलंदाजी त्या ठिकाणी होत आहे. प्रत्येक बॅटरच्या शरीरापासून लांब राहण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या त्या ठिकाणी पाहतोय. जे बामनदेव मुर्दा या टीमची 1 बाद 20 धावा.
सीबीच्या बरोबर स्क्रीनवरती बघू शकता ज्या वेगानं दोन्ही टीम सध्या एक टीम तर गेलेली आहे पहिला पुढे ती साई विधी नारंगीची पाठलाग करते तर जय बामनदेव मुर्दा संघ 2 षटकात स्केच संपलाय धावा धावफलकावरती आहेत त्या 20 धावा धावफलकावरती आहेत 2 फलंदाज मैदानावरती एका बाजूला तेजकुमार आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद मागचा सामना आठवा याच 2 खेळाडूंनी केलेली कामगिरी आपण पाहिली होती धावा धावफलकावरती त्या 20 आणि नुकतेच तुम्ही जसं म्हटलं ना भारतजी दिल्ली दूर आहे पण एक MSD आहे ना महेंद्रसिंग धोनीचा चित्रपट आला होता त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे मन मनालो तो भाई दिल्ली दूर नहीं है मन बनाना होगा भाई मन मनालो तो दिल्ली दूर नहीं है मन बनवलं तर ही दिल्ली लांब राहणार नाही आहे फक्त तुम्ही प्रवास कसा करता बाय रोड बाय ट्रेन का बाय प्लेन रस्ते मार्ग लोहमार्ग का विमान मार्ग तो ठरवायचा आहे तुम्हाला दॅट्स अ सिलेक्शन तुम्ही गाडीने जाणार बाय रोड जाणार तर 14 ते 16 तास 18 तास पण लागू शकतील बाय ट्रेन गेला तर राजधानीनं 12 तासात पोहोचू शकतील पण बाय प्लेन गेलं तर 2 तासात पोहोचू शकतील म्हणजे सर्वस्व तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला प्रवास कसा करायचा आहे आणि सध्याच्या कडेला मी तर म्हणेल या ठिकाणी जय बामनदेव मुर्दा टीमला प्रवास एअरलाईनचा करावा लागेल यावेळेस देखील नक्कीच पुन्हा एकदा चखवले तेजकुमार राऊत यांना धावत संख्या वाईटच्या स्वरूपात वाढली जाईल धावत संख्या झाली ती 21 धावा धावफलकावरती आणि मी का म्हटलं होतं की बाबा तुम्ही बाय रोड बाय ट्रेन बाय प्लेन फक्त तुम्हाला कसं परवडेल तेही महत्त्वाचं आहे कारण प्रवास करणार ना प्रवास खर्चिक असतो त्यामुळे तुम्हाला कसं परवडेल तसं जायचं आहे जसं परवडणार तसं जायचं आहे नाहीतर खर्च होऊ शकतो आता खर्च होणार आणि खर्च होताना फलंदाज झालाय बाद गॉन मागच्या मॅचमध्ये धुमाकूळ खास करून या ठिकाणी घातला होता तेजकुमार राऊत हा फलंदाज बाद झालाय म्हणजे हा साधासुद्धा झटका नाही आहे तर हा एकदम जोरात बसलेला झटका आहे तो जय बामनदेव या टीमला या धक्क्यातून या झटक्यातून सावरावं लागेल नयन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आता मात्र या जोडीला एखादी पार्टनरशिप बिल्ड करणं आणि ती देखील साधीसुधी नाही आहे तर नक्कीच मी तर म्हणेल विजयाची पार्टनरशिप बिल्ड करणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे भागीदारी पाहिजे साझीदारी पाहिजे पार्टनरशिप बिल्ड करायचं आहे बॉन्डिंग तुमची एकमेकांची पाहिजे अशा सामन्याला जिंकायचं तर जसं तुम्ही उल्लेख केला होता 2 खेळाडूमधला तालमेल पाहिजे अंडरस्टँडिंग आलं एकदा स्टँड दिला तर मॅच बनू शकतो स्कोर थांबलाय 21 धावा झालेत गोलंदाज त्या ठिकाणी प्रवीण गावाड एक अग्रिकोळी सामाजिक संस्थेचा इतिहासकार खेळाडू आहे यावेळेस सासवेकरचा भटका आणि इथे देखील हवेत खेळलाय आणखीन एक धक्का नयन म्हात्रे यांना देखील परतावं लागेल डक आउटच्या दिशेनं विकेट डाऊन त्याच्या बाहेरचा चेंडू होता खेळायचं होतं पॉईंटच्या डोक्यावरनं स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होते महेंद्र पाटील आणि धावत येऊन त्याचा रनिंग कॅच आणि स्टनिंग कॅच टिपलाय ते महेंद्र पाटील यांनी लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त करतात प्रवीण गावड धावा सध्या थांबल्या धावफलकावरती 21 वरती थोडंसं ग्रहण लागले या धावफलकाला इथून पुढे यायचं आहे याच्यातनं मार्ग काढायचा आहे
थोडासा आपण भाई रास्ता खोजिए, थोड़े से विचार बदला भाई, अपनी सोच बड़ी कर दी तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देंगे. विचार बदला, एकदा का विचार बदलले ना की बाकीचे बदलाव आपोआप विचार करतात. त्याच्यामुळे थोडासा सोच का दायरा बदलिए. डावखोरे हाताचा फलंदाज स्ट्रायकर येतोय. भारत राऊत आमच्या जोडीने आहेत. हा महत्त्वाचा सामना आहे, त्याकरता दोन्ही संघ जरा थोडेसे जपून पाऊल टाकतात. फक्त जपून पाऊल टाकताना वेळ जास्त जातोय, कारण एक सामना महत्त्वाचा क्वालिफायचा बाकी आहे. 4:32 झालेत. हा सामना संपायला कदाचित 5 वाजतील आणि मग काळोख होऊ नये, कारण जवळपास 1.5 तास जातोय एका सामन्याला. मग शेवटचा मॅच, शेवटचा सामना. चेंडू आत आला कट करायचा होता, थोडंसं दूरवरती खेळलाय चेंडू, जोपर्यंत फीड केला जाईल. एक धाव आहे चेंडूवरती. पूर्ण 22 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाला सुरुवात झाली होती 20 होत्या. एक खराब चेंडू होता, व्हाईट बॉल 21, आणि त्यानंतर थोडीशी धावफलक आगे पडला. पुढे जातोय 22 झालेत. षटक सुरू आहे ते मैदानाच्या आतमध्ये, तिसरं षटक. आणि ज्याप्रमाणे आपण वेळेच्या विषयी म्हटलं तर कदाचित तो अंतिम सामना. ओह व्हॉट कॅच, जबरदस्त कॅच टिपला या ठिकाणी. बॅट चेंज होती आणि त्याला साथ मिळाली यष्टी रक्षकाची. अजिंक्य तारे अफलातून कॅच. आणखीन एक विकेट. मिस्टर प्रमोद भोईर आउट. या षटकामध्ये जर पाहिलं ना तर स्कोरबोर्डमध्ये WWW जास्त आहेत. पुन्हा एकदा TCBच्या स्क्रीनवरती बघा, ॲक्शन रिप्ले, दॅट्स अ रिप्ले. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटला लागला, पहिला उडाला, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला गेलाय. दॅट्स अ गुड कॅच. आत्ता इथे थोडीशी अडचणी वाढल्यात, पण मी जसं म्हटलं ना की अडचणीतनं मार्ग काढा. म्हणजे जसं तुमच्याकडे विल असेल तर वे देखील मिळेल. देर इज अ विल, देर इज अ वे. असं आहे, तुमच्याकडे इच्छा असेल तर मार्ग देखील सापडेल. नक्कीच. म्हणजेच म्हणतात ना की अशक्यला शक्य करतील स्वामी. प्रयत्न करावे लागतील. अशक्य आहे मात्र शक्य देखील तुम्ही करू शकाल. नंदू भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेत. संकट वाढलेत. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की टेन्शन वाढले. और ऐसा वैसा टेन्शन नाही, अब बडा वाला टेन्शन या ठिकाणी जय बामनदेव या टीमसमोर आहे. मात्र अशा अनेक मी म्हणेन दबावांना झुगारून एक चांगली इनिंग नंदू भोईरनं बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळले. तोच खेळाडू स्ट्राईक एंड वर फ्लिक करायचा होता. फ्लिक ऑफ द रिक्स अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट तर झालाय, डायरेक्ट हिट तर झालाय. आणि या ठिकाणी काय घडलंय, आता पहिला अपील केला तो लेग बिफोरचा, पण कदाचित चेंडू थोड्या बाहेर ट्रॅव्हल होतोय की काय असं वाटलं होतं. पंचांनी त्याकरता नकारलं. त्यानंतर डाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट आणि नेहमीच काम फिट करते आणि इट्स अ OET आउट. कुंदन भोईर. बघा जय बामनदेव मुर्दा टीमनं काय केलंय, शत्रुरक्षण करताना जवळजवळ 6 कॅच ड्रॉप केलेत. या ठिकाणी आगमन झाले मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच ओमब्रह्मदेव मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम सर, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. या अग्रिकोळी प्रीमियर लीगसाठी देखील त्यांच्या वतीनं हातभार लावले गेलेले आहेत. त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच ओमब्रह्मदेव मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं अग्रिकोळी
प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हरिराम भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मान्यवरांचं शुभागमन झाले, मैदानाचं शुभागमन झाले, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ बाकी, 18 चेंडूचा खेळ आहे. 18 मध्ये करायचे आता 52 धावा. एका बाजूला नंदकुमार भोईर, दुसऱ्या बाजूला हरिराम भोईर. मागच्या सामन्यामध्ये जसं तुम्ही उल्लेख केला होता, नंदकुमार भोईर यांचा तो खेळ एक झुंजार इनिंग, एक फायटिंग नॉक आपण पाहिला होता. आणि पुन्हा एकदा तोच फायटिंग नॉक, तीच झुंजार खेळी, कदाचित संघर्षवाळी खेळी पुन्हा एकदा त्यांना साकारावी लागणार. साकारावी लागेल नक्कीच. आपण नेहमीच सर हेच म्हणता वाक्य की बघा, सारे साथी है काम के अपना अपना बस एक मोल. सारे साथी है काम के अपना अपना बस एक मोल. पर जो मुसीबत में काम है, जो ऐसी जो मुसीबत सामने खड़े है ना, ऐसे मुसीबत में जो काम है वो सबसे अनमोल. ती कामगिरी नंदू भोईरला करून दाखवावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर नंदू भोईरने एक बेस्ट इनिंग जय मामांच्या टीमसाठी द्यावे लागेल. ड्राईव्ह केले गेले, ऑफ साईडच्या चेंडूला खेळले गेले, सिंगल मिळणार. 1 धाव, एका धावेनं धावा संख्या झाली ती 23 धावा. 23 धावा. नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला. अशा वेळेला कोण धावून येतोय मदतीला ते महत्वाचं आहे. खेळाडी तो बहुत कुछ आहे, खिलाडी भरपूर आहेत, खेळाडू भरपूर आहेत, पण गेम चेंजर पाहिजे भाई. गेम चेंजर, सामन्याला बदलणारा, कलाटणी देणारा खेळाडू आपल्याला पाहिजे. गेम चेंजर खेळाडू पाहिजे. ती क्षमता आपण जसा उल्लेख केला नंदकुमार भोईर यांच्याकडे आहे, त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. सध्या प्रेशर वाढले, दबाव वाढलाय, पण भाई दबाव सबके ऊपर आता है. कई लोग बिखरते तो कई लोग निखरते. या बिखरने का नाही आहे, निखरने का आहे. 16 बॉलचा खेळ आहे, 16 बॉलमध्ये 51. बघा हरिरामसाठी पारितोषिक आले. कशा आहे 3 षटकार ठोका देवेंद्र भोईर यांच्याकडून 1000 रुपये. ह्यावेळेस थोडंसं उशिरा खेळलं गेलं, चेंडू यस्तीच्या मागे निघून आला. त्यानंतर मात्र ती बॅट्समॅन आपण पाहिलं. हरिराम भोईर कदाचित ते दबाव अक्षरशः या खेळाडूवर जाणवत आहे. त्या दबावाला झुगारून कामगिरी करायची आहे. दबावाला आपल्याजवळ यायचं का दबावाला झुगारायचं, दबावाखाली दडपणाखाली चांगला खेळ करायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सांगत राहायचं बाबा दॅट्स अ बेस्ट वे, किंवा हा सर्वोत्तम सध्या संधी आहे, याच्या पुढे संधी मिळेल न मिळेल त्याकरता ती संधी साधायची आहे. 14-50चा मॅच. क्लीन बॉल. प्रशांत म्हात्रेंना देखील माहिती होतं हा विकेट किती महत्वाचा आहे. आपल्या स्वभावाच्या विरुद्ध खेळत होते नंदकुमार भोईर. हा स्वभाव नाही त्यांचा, स्वभावाच्या विरुद्ध खेळले आणि इथे फलंदाज होतोय बाद. हे षटक देखील प्रशांत म्हात्रे यांनी चांगलं हाताळलं. या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केल्या. सध्या धावफलक थांबलाय 24 वरती. 6वा गडी बाद झाला. शेवटचा चेंडू आहे. 13 चेंडूचा खेळ आहे. 13 चेंडूमध्ये 50 धावा करायचे आहेत. सध्या टीमचे संघमालक मैदानावरती राजेश पाटील. पहिला चेंडू बॅटची फेस थोडी लवकर बंद झाली, एजला लागला. चेंडू जोपर्यंत कव्हर पॉईंटला फील्ड केला जाईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 6 गडी बाद 25 धावा. एक हलकीशी धून ऐकूया, डीजे मास्टरकडे जाऊया आणि पुन्हा एक देऊया. अग्री कोहली 40+ मास्टर प्रीमियर लीग 2026. बारा चेंडू आणि 49 धावांचा पाठलाग करायचा. असं नाही की होणार नाही आहेत, पण या षटकामध्ये मग किती धावा यायला पाहिजे, किती रन यायला पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे. कारण मागच्या 2 षटकामध्ये धावा नाही आल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी 20 केल्या होत्या. 2 षटकामध्ये 20 धावा केल्या होत्या आणि 2 षटकामध्ये फक्त किती केल्या 5.
2 षटकामध्ये फक्त 5 धावा केल्यात आणि 5 विकेट गमावल्यात. 5 धावा 5 विकेट. इथे 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 काय घडले या बघा, पुन्हा एकदा मागे आलेत. मात्र राजेश पाटील, तो जुना राजेश पाटील शो पाहायला आवडेल. जी स्टार्ट मुरदास टीमला नेहमीच त्यांना दिलं बेस्ट स्टार्ट, तो राजेश पाटील पाहायला आवडेल. अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी लेगबायचा इशारा होतोय, सिंगल मिळणार. 1 धाव. एका धावेनं धावत संख्या झाली ती 26 धावा. 26. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, कारण सुरुवातीला आक्रमण करणं, अटॅकिंग खेळणं नेहमीच पसंत केलं राजेश पाटील यांनी आणि तसाच खेळ अपेक्षित देखील आहेत. तसाच खेळ तुमचा अपेक्षित आहे. गॅपमध्ये चेंडू चाला, गॅपमध्ये 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांना भेदून चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू भरत. बघा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन साईडला या चेंडूला खेचून खेळलं गेलंय. 1च धाव. आता फक्त मी म्हणेल अंतर आता मोठं वाढलं गेलंय. धावत संख्या झाली आहे ती 31. आता 8मध्ये 43 धावांची गरज. 8मध्ये 43 धावांची आवश्यकता. समोर बॅक टू द बॉलर फॉलो थ्रूमध्ये याला पायानं अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. 7 चेंडूचा खेळ आहे आणि 7 चेंडूमध्ये करायचे आहेत त्या पोटी 42. 7ही चेंडूवरती षटकार पाहिजे. 7 सकम 42. शेवटचा चेंडू आहे प्रवीण गावाड यांचा. शेवटचा चेंडू समोर हरिराम भोईर. हो, पहिला आलाय, पहिला आलाय हरिराम भोईर. मगाशी आपण म्हटलं 7 चेंडूमध्ये 7 षटकार हवे, तर पहिला षटकार ठोकलाय हरिराम भोईरनं. 6 धावा. खेळ संपलाय. धावा धावालगवती 6 गडी बाद 38 धावा. डीजे मास्टर चांगली गाणी वाजवत आहेत, कारण जे गाणं आता वाजलं गेलं होतं ना ते कदाचित सुरुवातीला जेवढं फेमस न झालं ना तेवढं रील आल्यानंतर गाजलंय. आता नवीन जे रील बनतात ना त्याच्यावरती जास्त गाजलंय. सामना थोडासा एकतर्फी होऊ लागला होता, त्यावेळेला एक षटकार ठोकलाय हरिराम भोईर यांनी. पांजूचे 2 ते 3 खेळाडू होते या टीममध्ये. जर पाहिलं तर जसं आपण तेजकुमार यांचा उल्लेख केला, त्यानंतर प्रमोद भोईर होते. आता सध्या हरिराम भोईर ज्याच्या बॅटमधनं षटकाराला शेवटच्या 6 चेंडूवरती 6 षटकाराची आवश्यकता. असं नाही की 6 बॉलमध्ये 6 षटकार होत नाहीत, होतात. फक्त ते पहिल्या इनिंगला जास्त होतात, दुसऱ्या इनिंगला 6मध्ये 36 असताना कमी झाल्यात, रिक्वायर असताना. आणि आत्ता तर झाला तर भाई वो करिश्मा होगा. करिश्मा करिश्मा. मात्र आमचे साथी समालोचक संकेत पाटील म्हणतात की मला ओव्हर दिले असते तर टाकले असते मी. बघा विजूसाठी बारदोशी केले. कशाही 3 विकेट घ्या, कशाही म्हणजे रनआउटची पण. मग तू बोलतं कशाही म्हटलं तर लागोपाठ नाही आहे, तर 3 विकेट तुम्ही आपल्या ओव्हरमध्ये काढा. तुम्हाला 2000 रुपये दिले जातील राकेश पाटील यांच्याकडून. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आले. आणि जसं आमचे मित्र आज बाराजी राऊत यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी उल्लेख केला होता का मागे पियुष भोईर वगैरे तिथे आहेत आणि तिथून एक मेसेज आलाय, तो देखील आपण वाचून दाखवूया. भारत राऊत तुमच्यासाठी एक मेसेज आलाय की बाबा प्रत्येकानं तुम्हाला शुभेच्छा दिल्या, सकाळपासून अगदी शुभेच्छांचा वर्षाव तुमच्यावरती झालाय. पण आता पियुष भोईर सांगतात आमच्यावर पण बघा. म्हणजे चांदीच्या ताटात सुरमई आणि हलवा, चांदीच्या ताटात सुरमई आणि हलवा शुभेच्छा सगळ्यांनी दिल्यात. संध्याकाळी काहीतरी खायला बोलवा. शुभेच्छा सगळ्यांनी दिल्यात, फक्त बोलवा बाबा संध्याकाळी. भारत राऊत. पियुष भोईर खुश झाले, तिकडे बघत होते ते बाबा. त्याने तर रुमाल वर केलाय, त्याने तर अक्षरशः रुमाल वर करून डान्स केला त्याने पियुष भोईरनं. तो भरभर खुश झालाय. फटका चांगला आहे, 4 धाव मिळतील. मात्र हे योग्य वेळेवर फटके आले असते तर उपयुक्त होते टीमसाठी. आता फक्त इतकंच म्हणू शकतो की पराभवातील अंतर तुम्ही या फटक्यानं कमी करू शकाल. सगळ्यात मोठे पाणजू गावाचे बघा
एखादा आपण जर व्यवसाय करत असतो ना तर त्या व्यवसायाला करताना कधी लाजायचं नाही आहे. आणि सध्याच्या घडीला सुक्या जवळ्याचा सीझन हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि हरिराम भोईर म्हटलं तर आमच्या पाणजू गावातील सुक्या जवळ्याचे खास करून व्यापारी आहेत. त्यांचा देखील सुका जवळा अनेक गावोगावी खास करून विकला जातोय. जर कुणाला सुका जवळा हवा असेल तर तुम्ही हरिराम भोईरसोबत संवाद साधू शकाल. बघा अगदी घरगुती मी म्हणेल साफ चकाचक केलेला सुका जवळा तुम्हाला दिला जाईल आणि तो देखील फ्रेश. गुड कॅच. अप्रतिम कॅच त्या ठिकाणी टिपलाय मनोरनं आणि या ठिकाणी हरिराम भोईरची खेळी समाप्त. आउट. क्रिकेट घेऊया नंतर. जसं ज्या मुद्द्याला तुम्ही छेडलेलं आहे त्या मुद्द्यावरती येणार आहे मी. फुलरलँड डिलेवरती एजवरती थोडासा लागला. समोर लॉंगआउटला मनोहर पाटील होते आणि नारंगीच्या टीममध्ये पाहिलं तर मनोहर पाटील वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि त्याने टिपला असेल. बघा जसं तुम्ही उल्लेख केला तसं सुकी मासळी म्हणजे सुका जवळा सुके बोंबील हे फक्त नावापुरती नव्हते. कदाचित ते पावसाळ्यातले 4 महिने आहेत ना ज्यावेळेला मासेमारी बंद असते त्यावेळेला ते प्रमुख घटक आहेत. बरेच जण त्या गोष्टीची किंवा तशा सुक्या मासळीची अगदी लांबवरनं मागणी करतात. बाबा ती पाहिजे कारण त्याची टेस्ट वेगळी आहे. त्या सुक्या जवळ्याची सुक्या बोंबलाची तो सुकट त्याची चव वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये जर वांगी टाकून जर भाजी बनवली तर अजून त्याची टेस्ट वाढली जाते. आणि त्यासाठीच मी हरिराम भोईरचं नाव घेतलं सर कारण व्यवसाय आहे. आणि बघा जर आपल्याच आगरी भूमिपुत्राचा जर यातून फायदा होत असेल तर वाईट गोष्ट नाही आहे. तर जर तुम्हाला कधी सुका जवळा कोणाला हवा असेल तर हरिराम भोईरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तो जवळा तुमच्या घरपोच केला जाईल. बघा या ठिकाणी ऑर्डर देखील आले जवळ्याची. क्या बात आहे. हरिराम भोईर जवळ्याची ऑर्डर आली लगेच. प्रशांत भोईर म्हणतात की मला 2 किलो हवे. मिळेल तुझ्या घरपोच तुला मिळेल. अभिनंदन. या ठिकाणी साई विधी नारंगी संघ पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप